नमस्कार, मी स्वप्नील तांबेकर. वेलकम टू फ्युचर प्रो एज्युकेशन यूट्यूब चॅनेल. RBI असिस्टंट प्रिलिमसाठी आपले लाईव्ह सेशन्स गेले आठवड्याभर चालू होते आणि फायनली तो दिवस आलेला आहे. उद्या 11 तारखेला आणि 13 तारखेला RBI असिस्टंटची प्रिलिम होणार आहे आणि लास्ट काही इयरचा ट्रेंड आपण बघितला तर 90+ कट ऑफ लागलेला आहे. त्यामुळे बऱ्याच मुलांच्या मनामध्ये एक भीती आहे की एवढे मार्क्स मला पडतील का, किंवा जे अजूनही काटावर आहेत त्यांना असं मनामध्ये एक साशंकता आहे की मला हे जमेल की नाही. ह्या सगळ्या गोष्टींचं आपण डिस्कशन आजच्या या छोट्याशा सेशनमध्ये करणार आहोत. त्यामुळे जर सिलेक्शन पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. He who has already lost the battle is never ready for the fight. ज्याने आधीच युद्ध मनामध्ये हरलेला आहे तो कधीही जिंकणार नाही, हे डोक्यामध्ये पक्क ठेवा. एक मला स्टोरी आठवते. ट्रॉय नावाचा सिनेमा तुम्ही बघितला असेल. त्यामध्ये अखिलेस अगेन्स्ट हेक्टर या युद्धाचा जो सीन आहे त्याच्या आधी हेक्टर हा एक ही वॉज व्हेरी एबल फायटर. इनफॅक्ट ही वॉज द बेस्ट फायटर. पण ज्यावेळी त्याला कळतं की अखिलेस सोबत आपली फाईट आहे आणि अखिलेस ऑल्सो वॉज द बेस्ट त्यावेळेचा बेस्ट फायटर होता, त्यावेळी हेक्टर आधी मनातून हरला. मनामध्ये त्याचा डिफीट त्याने मान्य केला. जर त्याच्या आईवडिलांशी होणारं कॉन्व्हर्सेशन तुम्ही ऐकलं, त्याच्या वाईफसोबत होणारं कॉन्व्हर्सेशन तुम्ही ऐकलं, तर त्यामध्ये लक्षात येतं की तो ही लढाई सुरू व्हायच्या आधीच हरला होता. त्यामुळे नंतर प्रत्यक्ष ज्यावेळी तो हेक्टर अखिलीस अगेन्स्ट फाईटला उतरला त्यावेळी थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळं युद्ध सुरू व्हायच्या आधी हार मानणं चुकीचं आहे. आता युद्ध म्हणजे आपल्यासाठी काय, तर जन्ममृत्यूचा तर प्रश्न नाही आहे. एक साधी एक्झाम आहे RBI असिस्टंटची, ती देखील प्रिलिमची एक्झाम, ज्यामध्ये आपल्याला काही मार्क्स मिळवायचे आहेत, काही म्हणजे कट ऑफपेक्षा जादा मार्क्स मिळवायचे. तर यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आज तुम्ही काय करायचं, उद्या पेपरच्या दिवशी काय करायचं, या आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला ही काही नावं समोर दिसतील. विनायक रेंदाळकर, सुशांत करनुरे, ऋषभ मोने, पूजा गवळी. तर ही मुलं कुठली आहेत, तर आपली फ्युचर प्रोजेस हे सगळे स्टुडंट आहेत. आणि RBI असिस्टंट या एक्झाममध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या 10मध्ये, प्रत्येक एक्झाम जेव्हापासून आपण क्लास सुरू केलेला आहे त्या प्रत्येक एक्झाममध्ये पहिल्या 10मध्ये आपले स्टुडंट राहिलेले आहेत. त्यांची ही नावं आहेत. विनायक रेंदाळकर हा पहिल्या 5मध्ये होता. सुशांत करनुरे हा 8वा आला होता महाराष्ट्रामध्ये. ऋषभ मोने हा 4था आला होता. पूजा गवळी बेंगलोरसाठी सिलेक्ट झाली होती, ती 3री आली होती. तर सांगण्याचा एक उद्देश असा की आपला एवढा छोटासा क्लास आहे फ्युचर प्रो नावाचा, कोल्हापूरमध्ये, इचलकरंजीमध्ये. ही कुठली मुलं आहेत, इथलीच कोल्हापूर, इचलकरंजी, आजूबाजूच्या गावातली. ह्यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्या 10मध्ये येऊ शकतात. तर नंबर ऑफ वॅकन्सीज कमी आहेत हा विचार देखील तुमच्या मनाला शिवला नाही पाहिजे. वॅकन्सी किती पण असू दे, माझ्यासाठी एक राखीव आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं हां, तसं पण करून कट ऑफ माझा क्लिअर होणारच नाही, जरी झाला तरी मेन्समध्ये एवढ्या कमी जागा आहेत, ही जर मानसिकता असेल तर हे युद्ध सुरू व्हायच्या आधीच तुम्ही माघार घेतली आहे, जशी हेक्टरने घेतली होती. ती चुकी तुम्ही करू नका. यांना जमू शकतं, हे माझे स्टुडंट आहेत, फ्युचर प्रोचे स्टुडंट आहेत, त्यांना जमू शकतं, तर तुम्हाला का नाही जमू शकत. तर उद्या एक्झाम 11 किंवा 13ला ज्यांची आहे, डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतील, ऑफकोर्स ज्यांनी ऑलरेडी एक्झाम दिले त्यांना हे माहीत आहेत, पण काही परत एकदा तुम्ही बघू शकता. पहिलं म्हणजे कॉल लेटरचं तुम्ही प्रिंट काढा. कलर प्रिंट काढण्याची गरज नाही. बरीचशी मुलं मी बघतो कलर प्रिंटमध्ये पैसा खर्च करतात, गरज नाही आहे. त्याच्यासोबत तुम्हाला तुमचा रिसेंट पासपोर्ट साईज फोटो चिकटवायचा आहे आणि त्याच्यावर क्रॉस सिग्नेचर करायची आहे. फोटो हा तुमचाच असला पाहिजे, रिसेंट असला पाहिजे, 10वी 12वीतला चालणार नाही.
ओरिजिनल व्हॅलिड ID तुमच्याजवळ असलं पाहिजे, ज्यामध्ये तुमचं पॅन कार्ड येतं, आधार कार्ड येतं, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID येतं. यामधला फोटो आणि तुमचा प्रत्यक्ष असणारा चेहरा हे याच्यामध्ये बऱ्यापैकी साधर्म्य असलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच जणांचं ID वर फोटो असतो 4थी 5वीतला, 6वी 7वीतला, आणि इथं तुमचा चेहरा पूर्णपणे बदललेला असतो. या केसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे जो तुम्ही रिसेंटली काढला असेल त्याच्यावर तुमचा चेहरा बऱ्यापैकी मॅच होतो, ते ID घेऊन जा. त्याच्यासोबत त्याची फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स घेऊन जा. फोटोकॉपीला पण झेरॉक्स म्हणतो. सो त्यासोबत एक तुम्हाला बॉल पॉईंट पेन घेऊन जायचं आहे. पेन तुम्हाला स्वतःचं घेऊन जायचं आहे, पेन्सिल नाही. त्यासोबतच इंक स्टॅम्प पॅड जे आहे हे ऑप्शनल आहे, तिथं प्रोव्हाइड केलं जातं, पण तुम्ही घेऊन गेला तरी चालेल. ह्या गोष्टी तर तुम्हाला कंपल्सरी घेऊन जायच्या आहेत. फोटो इथं तुम्हाला सांगितलं नाही आहे, फोटो फक्त यावर तुमच्या ॲडमिट कार्डवर चिकटवायचा आहे. एक्स्ट्रा काही फोटो तुम्ही कॅरी करा, एक 2-3 एक्स्ट्रा तुम्ही कॅरी करणं कधीही चांगलं आहे. या सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एंट्री करायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा चेंज झालेला ड्रेस कोड फॉर फास्टर फ्रिस्किंग. फ्रिस्किंग म्हणजे माहिती आहे ना, तुमचं पॉकेट्स वगैरे चेक करतात, काय तुम्ही इलिगल आयटम आतमध्ये घेऊन जातात का, जे अलाउड नाही आहेत ते चेक केलं जातं. यामध्ये काय सांगितलेलं आहे महत्त्वाचं आहे, अदरवाईज तुम्हाला एंट्री मिळणार नाही किंवा प्रॉब्लेम येऊ शकतो. पहिलं म्हणजे लाईट क्लोथिंग. लाईट म्हणजे थोडासा लाईट कलर असला पाहिजे, लाईट ब्ल्यू, लाईट येलो, कुठलाही घ्या, लाईट कलर असला पाहिजे. ओके, असा डार्क चालणार नाही. त्यानंतर हाफ स्लीव्ज हाफ शर्ट असला पाहिजे, हाफ टी शर्ट असेल किंवा हाफ शर्ट असेल चालेल. त्यानंतर त्याच्यावर कुठलीही मोठी बटन्स नको आहेत. मोठमोठी बटन असतात ना, फॅन्सी बटन्स, तशी नको आहेत. त्यानंतर काही मेटलची बटन्स अजिबात नको आहेत आपल्याला, मोठी ती तुमची तिथं कट करून घेण्यात येईल. इवन तुमचा जो पट्टा आहे तो देखील बऱ्याच वेळा अलाउड केला जात नाही आतमध्ये. त्यामुळे जी मुलं आहेत त्यांनी पॅन्ट अशी घालून जा जी घट्ट असेल, पट्टा काढल्यानंतर देखील खाली येणार नाही, अदरवाईज मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. सो बॅजेस वगैरे असे मेटलचे या ठिकाणी कुठलेही चालणार नाहीत. त्यानंतर तुम्हाला शूज अलाउड नाही आहेत, त्यासोबतच सॉक्स देखील अलाउड नाही आहे. तुम्हाला साधी स्लीपर किंवा सँडल या ठिकाणी घालायचे आहे. ऑफकोर्स शूज घातले असेल तर तुम्हाला ते बाहेर काढून ठेवावे लागतील. पण हे महत्त्वाचे ड्रेस कोड या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, हा तुम्ही नक्की बघा आणि याप्रमाणे तुम्ही जा. पुढं आपल्याला तिथं जाऊन काही भांडायचं नाही आहे आणि भांडून आपलं डोकं, थोडक्यात आपली मानसिकता या ठिकाणी खराब करून नाही घ्यायचं. कारण मगाशीच मी सांगितलं, बॅटल सुरू व्हायच्याच आधी जर तुम्ही हार मानली मनामध्ये तर युद्धामध्ये तुम्ही काय करणार आहे. सो पेपर टेकिंग स्ट्रॅटेजीबद्दल आपण बोलूया. पहिलं म्हणजे आहे तुमची सायकॉलॉजी. सायकॉलॉजी मी तुम्हाला विनर्स ॲटिट्यूड ठेवायचा आहे. तुम्ही जर स्वतःला कमी लेखत असाल तर ते पूर्णपणे बाजूला ठेवा. तुम्ही विनर आहे, तुम्ही नक्की हा कट ऑफ क्लिअर करणार आहे आणि RBIमध्ये स्वतःला बघणार आहे, हे डोक्यामध्ये ठेवा. सो सायकॉलॉजी व्यवस्थित तुमची झाली पाहिजे. आज रात्री व्यवस्थित झोप घ्या, कमीत कमी 8 तासाची तरी झोप झाली पाहिजे. आज कुठलीही मॉक देऊ नका. त्यानंतर 12 तारखेला, ज्यांची 13 तारखेला एक्झाम आहे त्यांनी 12 तारखेला कुठलीही मॉक देऊ नका. 11 तारखेला जी अड्डाची मेमरी बेस्ड मॉक येईल ती मात्र तुम्ही डेफिनेटली द्या. आता तुम्हाला काहीच काळजी करायची नाही आहे, कारण शेवटच्या या क्षणामध्ये अभ्यास करून तितकासा काय फायदा होणार नाही. मॉक तुम्ही आता अजिबात शेवटच्या क्षणाला देऊ नका. जरी दिली तरी त्याचे मार्क्स बघू नका, त्याचं ॲनालिसिस बघू नका. डायरेक्ट तुम्ही तो पेपर सबमिट केल्यानंतर डोळे मिटा, PC शटडाऊन करा. का हे मी सांगत आहे, कारण तुमची जी सायकॉलॉजी आहे ती मॅटर करते. जर तुमचे पर्सेंटाईल कमी आला खूप तर अगेन सायकॉलॉजीवर इम्पॅक्ट होईल. त्यामुळं तुम्ही ही रिस्क का घेता, काही घेण्याची आवश्यकता नाही आहे. मग बिंदास आज तुम्ही बिंदास झोपण्यावर फोकस करा. एक्झाम सेंटर कुठं आहे ते आधी बघा. त्या एक्झाम सेंटरवर अर्धा तास आधी आपल्याला पोहोचायचं आहे हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुमची झोप घ्या. त्यानंतर आज रात्री कुठलेही हेवी फूड तुम्ही टाळा. म्हणजे हेवी फूड म्हणजे चिकन, मटन या ज्या गोष्टी असतात त्या पूर्णपणे टाळा.
हेवी काही खाऊ नका. मित्रांसोबत आज गप्पा मारल्या तरी चालेल, पण भांडू कोणासोबत नका. आर्ग्युमेंट कोणासोबत करू नका. एखादा तुम्हाला सांगत असेल मीच शहाणा, तर हा म्हणा तुम्हीच शहाणे. पण आर्ग्युमेंट कुठल्याही परिस्थितीमध्ये करून आपलं डोकं जे आहे ते त्याच्यावर इम्पॅक्ट होतं ह्या गोष्टींचा. त्यामुळे आपलं डोकं शांत ठेवण्यासाठी सगळ्या गोष्टी इग्नोर करा आज. त्यानंतर एक्झाम डेला ज्यावेळी तुम्ही वेळेवर पोचाल तर साधारण पेपर सुरू व्हायच्या आधी 1 तास तुम्हाला तिथं बसावं लागतं. एक अर्धा तास तरी तुम्हाला तिथं बसावं लागतं. पेपर सुरू व्हायच्या आधी शांत राहा. आजूबाजूला काय चाललं आहे याच्याशी तुमचं काही देणं घेणं नाही. कोण भांडत असेल, कोण काय करत असेल, काय त्याच्याकडे लक्ष देऊ नका. फुल शांत बसा. 5 मिनिट, एक 10-15 मिनिटं निवांत झोप काढली तरी चालेल. शांत ठेवा. स्वतःला इन्स्ट्रक्शन द्या. फ्युचरचा विचार करू नका. पास्ट मिस्टेकचा विचार करू नका. तुम्ही तुमच्या प्रेझेंटवर फोकस करा. नाव बी हिअर असे स्वतःला इन्स्ट्रक्शन द्या. सो फुल कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळी तुमचं असतं त्यावेळी जी तुमची एनर्जी आहे ती बरोबर पेपर सुरू झाल्यानंतर बाहेर आली पाहिजे. या दृष्टीने तुम्हाला तुमचं माइंड प्रिपेअर करायचं आहे. पेपर स्वतःला चांगला जाणार आहे हे वेळेवर स्वतःला समजवा. आता पेपर टेकिंग स्ट्रॅटेजीवर येऊया. ज्यांनी भरपूर मॉक दिलेले आहेत त्यांच्याबद्दल काय विषय नाही, पण जरी मॉक दिले असल्या तरी बऱ्याच वेळा काय होतं की आपण मॉकमध्ये एक स्ट्रॅटेजी फॉलो करत असतो आणि ॲक्च्युअल एक्झाममध्ये गेल्यानंतर एक वेगळी स्ट्रॅटेजी या ठिकाणी अचानकपणे फॉलो करायला, अचानकपणे इम्प्लिमेंट करतो. सो असं करू नका. जे तुम्ही आधी स्ट्रॅटेजी केलेली आहे त्याप्रमाणेच तुम्हाला तिथं करायचं आहे. नवीन कुठलीही स्ट्रॅटेजी, नवीन काहीही तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये ट्राय करायचं नाही. आत्तापर्यंत RBI असिस्टंटचा पेपर हा इझी होता, त्यामुळे कट ऑफ हा 90+ जात होता. त्यामुळे ह्या वर्षी देखील इझी येईल, पण एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. पेपर डिफिकल्ट आला, नो वरीज. सगळ्यांना डिफिकल्ट जाणार आहे. तुम्ही काळजी करायची गरज नाही. त्या दृष्टीने तुम्हाला तुमचं अटेम्प्टवर फोकस करायचे आहेत. अटेम्प्टवर म्हणजेच अटेम्प्ट विथ ॲक्युरेसीवर फोकस करायचे आहे. अटेम्प्ट कमी होतील बट ॲक्युरेसी चांगली ठेवा. त्यानंतर आपण थोडंसं जरा सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजीबद्दल बोलूया. क्वांटिटी ॲप्टिट्यूड यामध्ये तुमची जी ऑलरेडी स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे, म्हणजे स्पीड मॅथमॅटिक्स पहिला सॉल्व करायचं, त्याच्यानंतर DI सॉल्व करायचे, त्याच्यानंतर अर्थमॅटिक्स सॉल्व करायची, किंवा काही जणांचं असेल जसे ज्या सिक्वेन्समध्ये येतील त्या सिक्वेन्समध्ये करायची. ती स्ट्रॅटेजी तुमची जी आधी ठरवलेली आहे तीच त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करायची आहे. इथं मी सांगतोय म्हणून तुम्ही स्ट्रॅटेजी बदलायची नाही. फक्त एक लक्षात ठेवा, एखादा जर तुम्हाला लेंदी वाटत असेल क्वेश्चन तर तो स्किप केला तरी चालतो. 35 आउट ऑफ 35 घ्यायला पाहिजेत अशी काहीही आवश्यकता नाही आहे. एखादा क्वेश्चन डबल सॉल्व करायला लागला तरी चालेल, पण त्यामध्ये वेळ जाता कामा नये. किंवा एखादा डबल करायचं असेल तर सरळ सोडून द्या, पुढचा घ्या, कारण परत वेळ शिल्लक राहिला तर तो करा. इथं तुम्ही ट्रॅप कुठे असतात जास्तीत जास्त, तर यामध्ये रॉंग नंबर सिरीजमध्ये बरेचशी मुलं वेळ घालवतात. रॉंग नंबर सिरीज जमलं पहिल्या 10 सेकंदात, 10-15 सेकंदात लॉजिक लागलं तर अटेम्प्ट करा, नाही तर स्किप करा. 1-2 तुम्ही रॉंग नंबर सिरीज स्किप केले किंवा एखादा क्वेश्चन तुम्ही DIचा लेंदी आहे म्हणून स्किप केला, काही फरक पडत नाही. पेपर सोपा असेल त्यामुळे अर्थमॅटिक देखील सोपे असतील, म्हणून प्रत्येक अर्थमॅटिकचा प्रश्न अटेम्प्ट केला पाहिजे असं नाही आहे. 35 पैकी साधारण तुम्ही एक 30+ अटेम्प्टचं टार्गेट ठेवा. आरामात तुमचे 32-33 अटेम्प्ट होऊन जातील. पेपर इझी असेल तर. डिफिकल्ट असेल तर आपली माहिती आहे आपल्याला 25 ते 30 या रेंजमध्ये अटेम्प्ट करायचे आहे. वेळ जाणारे जे क्वेश्चन्स आहेत ते अवॉइड करा. ज्या क्वेश्चनची तुमची स्टडीज नाही आहे, जे तुम्हाला जमतच नाहीत, फॉर एक्झाम्पल बोर्ड्स अँड स्ट्रीम, बऱ्याच मुलांना हा जमत नाही, तो क्वेश्चन वाचण्यामध्ये देखील वेळ वाया घालवू नका. वाचू देखील नका, सरळ स्किप करून पुढच्या क्वेश्चनला जा. ओके, सो हे झालं क्वांटिटी ॲप्टिट्यूडबद्दल. त्यानंतर येऊया लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंगमध्ये जनरली 4 पझलचे सेट असतात. सो इथं 4 सेट गुणिले 5, 20 मार्क्स तुमचे यावरच डिपेंड आहे, प्लस तुमचे 15चे मिसलेनियस. आता इथं सगळा खेळ आहे ह्या 20 मार्कमध्ये.
बरेच जण काय करतात की पहिल्यांदा मिसलेनियस सॉल्व्ह करतात मग पझलकडे जातात. तर माझ्या मते प्रत्येकाची स्ट्रॅटेजी डिफरंट असेल. जी काय तुमची ठरवलेली स्ट्रॅटेजी आहे तीच तुम्हाला इम्प्लिमेंट करायची आहे, वेगळं काही नाही करायचं. तर काय करायचं, एक लक्षात घ्या, हे जे तुम्ही 4 सेट सॉल्व्ह करणार आहेत, या 4 सेटला वेळ किती द्यायचा हे मात्र तुमचं गणित पक्कं असलं पाहिजे. सो माझ्या मते 3 मिनिटपेक्षा जास्त वेळ कुठल्याही सेटला द्यायचा नाही. मॅक्स 3 मिनिट, याच्यापेक्षा एकही सेकंड जादा नाही. 3 मिनिटाच्या आत सॉल्व्ह झालंच पाहिजे. 3 मिनिटच्या आत म्हणजे साधारण तुमचं 2 मिनिटमध्ये सेट पूर्ण झाला पाहिजे आणि साधारण 40 सेकंडमध्ये तुमचे क्वेश्चन, तर तुमचं 2 मिनिट 40 सेकंदामध्ये होईल. हे 4 सेट जेवढ्या लवकर तुमचे सॉल्व्ह होतील तेवढा तुम्हाला मिसलेनियसला वेळ मिळेल. मिसलेनियसमध्ये सगळेच क्वेश्चन केले पाहिजेत असं कंपल्शन नाही. काही क्वेश्चन लेंदी असतील तर तुम्ही स्किप करू शकता, वेळ शिल्लक राहिला असेल तर सॉल्व्ह करू शकता. पझलमध्ये एखाद्या पझलमध्ये तुम्ही अडकू शकता, डबल सॉल्व्ह करावं लागेल, पण वेळ एवढा असतो की निवांत तुम्ही ते डबल सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे एखादा डबल सॉल्व्ह करावा लागला म्हणून उरलेल्या पेपरवर त्याचा इम्पॅक्ट व्हायला देऊ नका. जो तुमचा स्ट्रॉंग एरिया आहे तिथून सॉल्व्ह करा. मग ते एखादं तुमचं पझल असेल, टाईप वाईज जा, टाईपवर फोकस करा. जर तुम्हाला सेटिंग अरेंजमेंट सर्क्युलर जमत असेल, पटकन समोर आलं करून टाका. जे क्वेश्चन तुमचे इझी आहेत ते पटापट अटेम्प्ट करत जा. सगळेच ऑफकोर्स इझी असणार, फक्त सिलेक्शन या ठिकाणी मॅटर करेल. जर पेपर थोडासा डिफिकल्ट आला तर सिलेक्शनवर फोकस करा. अटेम्प्ट तुमच्या आरामामध्ये 30+ होऊन जातील. त्यामुळे इथं नवीन काय ट्राय नाही करायचं. जी स्ट्रॅटेजी तुम्ही ऑलरेडी फॉलो केलेली आहे ती करायची. फक्त पझलचे जे सेट आहेत त्याला 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही, हे डोक्यामध्ये ठेवा. बाकी सगळं इझी असतं. त्यानंतर येतो इंग्लिशचा पार्ट. इंग्लिशमध्ये ऑलरेडी मी याचे बरेचसे लाईव्ह मॉक टेस्ट घेतलेले आहेत. त्यावेळी मी स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. 30 क्वेश्चन्स आहेत, आपल्याला 20 मिनिट वेळ आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं सिक्वेन्स काय ठेवायचा. तर ऑफकोर्स मी त्यावेळी सांगितलं होतं, सिक्वेन्समध्ये शेवटी काय ठेवायचं हे फक्त लक्षात ठेवा. बाकीचा सिक्वेन्स तुम्ही कसाही ठेवला तर चालेल. लास्टला तुमचं पॅराजंबल, त्यानंतर पॅराजंबलच्या आधी RC आणि एरर डिटेक्शनचे सेंटेन्स जे असतात, 4 सेंटेन्स किंवा 3 सेंटेन्स दिलेले असतात, त्यातल्या कुठलं सेंटेन्स करेक्ट किंवा कुठलं सेंटेन्स रॉंग हे जे शोधायचं असतो, हा टाईप तेवढा तुम्हाला शेवटी करायचं आहे, कारण ते मला 3 सेंटेन्स रीड करून ठरवावं लागतं. बाकी हे तुम्हाला शेवटी करायचे आहेत. हे शेवटी, बाकीचे तुम्ही आधी करून टाका. RC जे आहे यामध्ये पहिल्यांदा ऑफकोर्स सिनॉनिम, अँटोनिम, फिल इन द ब्लँक हे करायचं. पॅराजंबलमध्ये तुम्हाला जर फक्त पहिलं सेंटेन्स सापडलं, बाकीच्यामध्ये कन्फ्युजन असेल तेवढंच सॉल्व्ह करा. 4 निगेटिव्हमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, कारण अगदी एवढं लक्षात ठेवा की एक मार्कने या ठिकाणी कट ऑफ मागे पुढे होणार आहे. गेल्या वर्षी 90चा कट ऑफ लागला होता, त्याच्यापेक्षा आता 1.5 जागा आहेत, म्हणून इथं 90चा 80 होणार नाही आहे कट ऑफ. 1.5 जागांसाठी जेवढी मुलं असणार आहेत ना, ती 90 हे 86-87 या रेंजमध्ये असणार आहे. ओके, त्यामुळे ऑफकोर्स 90 काय कट ऑफ आधी प्रेडिक्ट करू शकत नाही, पण एक साधारण 85 ते 90 या रेंजमध्ये कट ऑफ आहे असं आपण कन्सिडर केलं तर तुम्हाला याप्रमाणे तुमचे अटेम्प्ट्स आणि ॲक्युरसीवर फोकस करायला पाहिजे. काही क्वेश्चन तुम्ही सोडला तरी चालेल, चुकीचं करू नका. 4 क्वेश्चन चुकीचे करण्यापेक्षा ते 4 स्किप केलेले बेटर राहतील. पॅराजंबलला बऱ्याच मुलांचं पहिला आणि शेवटचं आरामात निघून जातं. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे इझी असतात ते पटकन करून टाका. सिनॉनिम, अँटोनिम इझी असतात, पटकन होऊन जातात. एरर डिटेक्शनमध्ये जर तुमचं एरर चांगलं असेल तर अटेम्प्ट करा, काही डाऊट असेल तर सरळ स्किप करून टाका. त्यानंतर एरर डिटेक्शनला माझे 10 गोल्डन रूलचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आज नक्की बघा, कारण माझ्यामध्ये 5 जे क्वेश्चन येणार आहेत त्याच्यापेक्षा वेगळे त्या 10 रूलच्या बाहेरचं काही विचारलं जाणार नाही आहे. सो ही ओव्हरऑल स्ट्रॅटेजी होती. काय करायचं आणि काय नाही करायचं, काय करायचं यापेक्षा काय नाही करायचं हे ज्याला कळलं त्याला बँकिंग एक्झाम क्रॅक झाली असं मी म्हणेन.
सो दरवर्षी RBI असिस्टंट या एक्झाममध्ये आपल्या क्लासमधील विद्यार्थी कुठला ना एक तरी विद्यार्थी पहिल्या 10मध्ये असतो. सो आय एक्सपेक्ट की यावर्षी प्रिलिममध्ये देखील तुम्ही क्रॅक कराल, प्रिलिम क्रॅक कराल आणि त्याच्यानंतर मेन्स क्रॅक करून RBI असिस्टंट ही ज्या ड्रीम जॉब आहे तुमचा तो मिळवाल. त्यामधली ही छोटीशी स्टेप आहे प्रिलिम. नक्की तुम्ही पास होणार आणि ह्या एक्झामसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू.